नमस्कार मैत्रिणींनो, मी हेमा गायकवाड परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर माझा पहिला चॅनल हेमा गायकवाड म्हणून होता, तो काही प्रॉब्लेममुळे बंद झालेला आहे. तर हा माझा न्यू चॅनल आहे, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ आहे यात्रेचा. तर आम्ही सगळे निघालो यात्रेला. तर बघू शकता आमच्या कॉलनीमधल्या माझ्या मैत्रिणी आणि मी सगळे आम्ही गाडीमध्ये बसून आता चाललोय आळंदीला. आळंदीची यात्रा होती कार्तिकी. तर बघू शकता ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि ह्या पण माझ्या मैत्रिणीच आहेत. तर आम्ही सगळ्याजणी त्यांच्या गाडीमध्ये बसून, माझ्या मैत्रिणींच्या घरचीच गाडी होती, तर आता आम्ही निघालोय यात्रेला आळंदीच्या. तर खूपच दिवसांनी मी हा व्लॉग काढतेय, कारण की खूप दिवस झाले माझा मोबाईल खराब झाला होता. आणि तो मोबाईल खराब का झाला काय नाही, काही प्रॉब्लेम झालता ते नंतर सांगतेच तुम्हाला. पण आज यात्रा खूपच स्पेशल होती, कारण की खूप दिवसांनी मी आज यात्रेत फिरणार होते निवांत. नेहमीच घाई जाते, घाई येते. तर आज फक्त मैत्रिणींसोबत यात्रा करणारे, कारण की दरवेळेस माझ्या नवऱ्यासोबत जात असते मी, पण ह्या वेळेस मी फक्त माझ्या मैत्रिणींसोबत चालली. तर बघूया पुढे काय गमती जमती घडतात ते. काही काही आम्ही खरेदी करतो, कुठे कुठे जातो, आणि गर्दी किती असणार आहे यात्रेला. तर खूपच गर्दी असते. काल एकादश झाली होती, तर आज आम्ही बारस आहे आज, तर बारस आहे म्हणून आम्ही यात्रेला चाललेलो आहे. आणि यात्रेला जात असताना आम्हाला तिथे काय काय नवीन बघायला भेटतंय, तर ते पाहायचंय. तर आता बघूया काय भेटतंय पुढं बघायला. तर आता लवकरच आम्ही पोहोचू, आता जवळ आलोयच. जवळ आल्यावर तर मला असं वाटतं आता काय काय खरेदी करायचं, काय काय घ्यायचं. यात्रेमध्ये तर माहितीये काय काय भेटतं, काय काय नाही. तर खूपच आम्ही एन्जॉय केला, जाताना पण एन्जॉय केला आम्ही. आता बघूया यात्रेमध्ये किती एन्जॉय करणार आहे. तर हा बघू शकता मुलगा माझ्या मैत्रिणीचा रुसला होता थोडा, कारण की त्याला गाडी उभा राहायचं होतं, तर त्याच्या मम्मीने त्याला उभा नाही राहून दिलं, त्याच्यामुळे तो थोडासा नाराज होता. तर आम्ही त्याची गंमत करत होतो. तर खूपच तो आणखीन चिडत होता, त्याच्यामुळं आम्हाला खूपच हसू येतं आणि आम्ही खूप हसलो. काही सुधरत नव्हतं की बाबा फर्स्ट टाइम आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललोय, आमचे कुणाचेच नवरे आमच्या सोबत नव्हते. त्याच्यामुळे आता बघूया यात्रेमध्ये किती मज्जा येणार आहे, काय काय होणार आहे. तर सगळेजण तयारीत चालू होतो, आम्ही जेवण वगैरे केलं होतं. तर पुढं आता बघूया काय काय घडते. बसलोय आम्ही पार्किंग मध्ये, गाडी उभी केली. आता आम्ही उतरणारे आणि आता आम्ही यात्रेकडे निघणारे. खूपच ऊन होतं आणि मैत्रिणींचे तर लहान लहान मुलं. तर आता यांना घेऊन यात्रेत, बापरे खूपच लांबपर्यंत आम्हाला थांबवलं होतं. तर आता इथून आम्हाला मंदिरापर्यंत चालत जावं लागणार आहे. तर आता बघा सगळ्याजणी उतरलेत, तर आता बघू किती एन्जॉय करतोय आम्ही. पुढे गेल्यावर आम्हाला समजेलच किती एन्जॉय होणार आहे का काय होणार आहे, पुढंच माहिती बाबा. ऊन तर आत्ताच लागायला लागलं होतं खूप, उन्हाने हालत खराब झाली होती गाडीत आलतो तरी. पण आता लागलोय वाटेला. बाई तर दमून गेली बघा चालून. बाईचे पाय दुखायला बघू शकता. आळंदीत पोचलोय आम्ही. आळंदीत किती गर्दी आहे, चालायला येत नव्हतं, त्याच्यामुळे मला बराच व्हिडिओ काढता नाही आला. मग काय तर गर्दी नाही, पण चालूनच व्हायचं. बघा गर्दी. इतकं फिरलो आम्ही, इतकं फिरलो, पाय इतके दुखायला लागले काय सांगायचं. शेवटी मग थांबलो आणि परत आम्ही पुढं निघायचं होतं आम्हाला, पण ओझ लागली खेळायला. हे बघा विराट ते एका जागेला बसतच नव्हतं, सारखं इकडं तिकडं चालूच होतं त्याचं. हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, ही माझी मम्मी आहे. माझी मम्मी पण आली होती यात्रेला, तिला पण भेटायचं होतं. तर माझी मम्मीनी
माझ्या मैत्रिणींच्या मुलांना बिस्किटं दिले खायला. तर माझ्या मम्मीला पण मी जेवण घेऊन आले होते, कारण की माझी मम्मी आळंदीच्या वारीमध्ये दुकान लावलं होतं. तर तिच्यासाठी मी पुरणपोळीचा डब्बा घेऊन आलते. तर आता बराच वेळ इथं बसलो, मम्मीची भेट वगैरे घेतली, बोललो. आता आम्ही निघतो पुढं. मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा. न्यू ब्लॉग आहे माझा, न्यू व्हिडिओ आहे. तर यात्रा आळंदीची तुम्हाला बघून कशी वाटली? तर आळंदीचं दर्शन झालं, आळंदीत फिरून झालं, यात्रा फिरून झालं. तर आता आम्ही दिंडीमध्ये जेवण केलं. आता जेवण करून घरी जाणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू, धन्यवाद, बाय.